ओम साईराम. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आपण गुरुवारच्या बाजाराला चाललो आहे. तळी बाजारला बाजार भरतो, तर चला आपण बाजारात जाऊया. बघा इथे बाजार चालू आहे. मी भांड्याच्या दुकानात आली आहे. आज लहान मुलांना जेवायला वाढायचं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी वस्तू घ्यायला आली आहे मी. हा बघा गुरुवारचा बाजार, तळी बाजारचा बाजार आहे. इथे इलेक्ट्रॉनिकचं सामान मिळतं आहे. त्यांच्याकडे मी इलेक्ट्रॉनिकचं लायटर घ्यायला आली आहे. इथे सुकी मच्छी मिळते, गरम मसाले आहेत. मोठा बाजार आहे. कलिंगड वगैरे विकतात आहेत. इथे मच्छी बाजार असतो आतमध्ये. सुक्या मच्छ्या लावल्या आहेत. आज मच्छी आहे इथे, कोलमी आणि बांगडे आहेत. तुझी आज 15-20 वर्ष लागतं. कांदे 50 ला 3 किलो. आतमधले बाजार आहे. आता आपण परत बाहेर चाललो आहे. इथे पापड कुरकुरी सगळं मिळतं. ओ तांदळाचे पापड आहेत का? तांदळाचे पापड ह्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये नाही पालकचे आणि टमाट्याचे तांदळाचेच आहेत ते, पण ते पालक मिक्स आहे. आपण पापड बघायला आलो होतो, पण आपल्याला मोठे पापड नाही मिळते, छोटे आहेत ते नको आहेत आपल्याला. आपण पुढे बघू. हे बघा कलिंगड, मी आता एक घेतलंय कलिंगड. इथे गावठी भाजी. इथे सगळ्या पालेभाज्या आहेत, गरम मसाले आहेत, मच्छी आहे. बाजार रस्ता खूप छोटा असल्यामुळे इथे यायला जायला जागा नाही आहे. बाजाराचा रस्त्याचं काम आता चालू होणार आहे थोड्या दिवसांनी. तो रस्ता मोठा होणार आहे. ओ तांदळाचा हे काय पापड आहेत का तांदळाचे? तांदळाचे पापड. तांदळाचे पापड आहेत ना? किती कोणते?
प्युअर गावठी कोण घरगुती आपले कोणते जिरा पापड तांदळाचे. हे कितीला ते हे 50 रुपये. दुसरं नाही आहे का ह्याच्यामध्ये ते दुसरे असतात ना असे मोठे मोठेवाले ते नाही आहेत, ते पोह्याचे आहेत. पोह्याचे आणि नाचणीचे आणि साबुदाण्याचे. पोह्यांचे कोणते आहेत हे बघा पोह्याचे आहेत. हे कितीला आहे हे 30 रुपये. हा एक द्या आणि कधी बोला कुरड्या पण आहेत, तांदळाच्या कुरड्या. कोणती कुठे आहेत हे काय समोर या कितीला आहेत या 30 रुपये. हा बोला. हे बघा हा मी तांदळाच्या कुरड्या आणि पोह्यांचे पापड घेतले आहेत. 100. हे बघा यांच्याकडे मसाले आहेत. कुठले चॅनल आहे? हे बघा यांच्याकडे मालवणी मसाला आहे, लसूण आहे. आहेत. स्वस्त जरा सगळं मिळतं यांच्याकडे मसाले लसूण पापड. तर तुम्ही या हे त्यांचं कार्ड आहे. हे बघा आता मिरच्या एप्रिल मे मध्ये मसाले बनवण्यासाठी मिरच्या लोक घेतात आहेत. आता आपण योगेश पारकर यांच्या दुकानात जाऊया. घर पण आहे. द्या म्हणजे एवढे द्राक्ष घेऊया आपण आता. द्राक्ष कशी आहेत 60 अर्धा किलो. हे बघा आपण आता यांच्याकडे कोल्ड्रिंक्स घ्यायला आलो आहे, दूध घ्यायला आलो. 140 रुपये आले का? हे बघा या दुकानाचे मालक आहेत. अरे 50 कुठे पागल लोकांना जायचं आहे. नमस्कार हाय रील बनवताय ना ते ए, 1 लिटर थम्सअप घे 1 लिटर थम्सअप घे अरे 1 लिटर नको. आणि आम्हाला 1 लिटर दूध द्या. दूध 1 लिटर. काकाची एक पिशवी द्या. यांच्याकडे गुरुवारचा बाजाराच्या वेळेला खूप गर्दी असते दुकानामध्ये ह्यांच्या. तर बघा ह्या साईडला त्यांचं हॉटेल आहे. हे त्या दुकानाचे मालक आहेत या दुकानाचे. आपण मिठाई घेतली इथे आणि जिलेबी घेतली. हे दुकान आहे बघा. या दुकानात आपण नेहमी ऑर्डर देतो लाडूची वगैरे. यांच्याकडे लाडू आणि मिठाई छान मिळतात, फ्रेश असतं सगळं. आपलं आता बाजार घेऊन झालं आहे. आता आपण घरी चाललो आहे रिक्षाने. इथे एस टी स्टँड आहे. गरमी खूप असल्यामुळे लोक सगळे उसाचा रस पितात आहे. खूप ऊन आहे इथे. आपला घरचा रस्ता घरी चाललो आहे खाली. चला आपण आता काय काय खरेदी केली ती बघूया. हे आपण पहिलं तर लायटर बघतोय. हे नवीन लायटर आहे, चार्जिंगचं लायटर आहे. हे असं चालू करायचं असतं. हे बघा असं चालू होतं. हे लायटर नवीन पद्धतीचं आहे. हे लायटर माझ्याकडे मुंबईला पण आहे आणि ते छान चालतं. ते स्वस्त दरात मिळालं आहे गावी मला. तर मी अजून एक घेतलं आहे इकडे गावी वापरण्यासाठी. तर हे बघा असं चालू होतं. तर आपण हे ह्याला पिन दिली आहे. त्याची चार्जिंग संपली की लावण्यासाठी. पण हे खूप चांगलं चालतं. मी मुंबईला पण वापरते तसं आता गावी पण वापरायला घेतलं आहे नवीन. मी हे मिसळपाव आणली आहे. तर हे पाव बघा तुम्ही, हे किती पाव लहान आहेत आणि मुंबईला खूप मोठे पाव असतात. किंमत तीच आहे 2.5-3 रुपये. पण त्याची साईज बघा किती लहान मोठी आहे, लहान आहे. तर हे मी मिसळपाव आणले आहे. आणि हे लहान मुलांसाठी मी डिश आणले. संध्याकाळी जेवण वाढणार आहे लहान मुलांना रामनवमीनिमित्त. तर हे लाडू घेतले आहेत
ही जिलेबी घेतली आहे लहान मुलांना देण्यासाठी आणि केक घेतले आहेत, दूध घेतलं आहे, बाजारात द्राक्ष मिळाली आहेत स्वस्त, ती द्राक्ष घेऊन आली आहे, कलिंगड आणले आहेत आणि हे पापड कुरडया मुंबईपेक्षा खूप स्वस्त मिळाले तिथे, ते मी घेऊन आली आहे. तर चला आपण पुढे बघूया. आम्ही आता तळी बाजारच्या मंदिरात आलो आहे, साई दरबार. ते साईबाबांचं मंदिर आहे. आज आम्ही रामनवमी, आपण आता साई मंदिरात आलो आहे. तळी बाजारला छोटं हे साईबाबांचं मंदिर आहे. ते आपण रामनवमी निमित्त पाया पडायला आलो आहे. हे बघा हे मंदिर आहे. ओम साईनाथाय नमः. या मंदिरात कार्यक्रम होत असतात साईबाबांचे. ते छोटं मंदिर आहे साईबाबांचं, सुंदर मूर्ती आहे. मंदिरात सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आरती असते. चला आता आमचं पाया पडून झालं आहे, आता मी निघतो. ओम साईराम.